श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुम्ही म्हणसान हे काय प्रकार आहे? हे दीपमोशा होती कालची. मी अशी पूजा केली होती. पूर्ण व्हिडिओ बघा, मी कसं केलं काय केलं तेवढं तर मला जास्त समजत नाही, पण मी अशा प्रकारे दरवर्षी करते आणि अशाच पद्धतीने करते. म्हणून नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि काय केलं होतं, मस्त छानपैकी सकाळी स्वच्छ आंघोळ केली. आंघोळ केल्यावर जितके घरात दिवे होते तितके घासून घेतले, म्हणजे जे वरती असते ते दिवे आम्ही सगळे घासले. देवाचे भांडे घासले, देव घासले, देवपूजा करून घेतली पूर्ण. आणि देवपूजा करून घेतल्यावर छानपैकी आरामात केली. काल थोडा उशीर पण झाला होता कामाला, पण चालायचं, रोजची घाईच असते आपल्याला. म्हणून आरामात सगळे देव धुतले. पूर्ण देवाची आंघोळ करून स्वच्छ पुसून त्याला मस्त आरामात छानपैकी देवाची पूजा करून घेतली आणि दर्शन पण घेऊन घेतलं. नंतर देव धुणं झाल्यावर काय म्हटलं, चला आज सकाळी दिवसभर कामं होते आणि लाईव्ह पण घ्यायची होती. भरपूर सारे कामं राहिले होते, पण आज अमावस्या होती म्हणून संध्याकाळचा स्वयंपाक पण लवकर करायचा होता. असं करून मी छानपैकी दिवा बत्ती अगोदरच दिवा लावून घेतला होता देवापाशी. मग मी पूजा केली, नंतर धूपबत्ती सगळं करून घेतलं आणि एक वेळची उठली. संध्याकाळ झाली 6:30 ते 7 वाजेपर्यंत, आपली 6:30 वाजेपर्यंत लाईव्ह चालू होती म्हणून भरपूर उशीर झाला. छानपैकी पाटाखाली रांगोळी काढून घेतली आणि असे दिव्याखाली तांदूळ ठेवून घेतले. थोडे थोडे तांदूळ घेतले. मला तर कोणी सांगायला नाही, हे माझ्या सासूला काही समजत नाही, पण मला जसं समजते तसं मी करते. आणि काय चुकलं आहे आणि काय बरोबर आहे ते नक्की सांगा. आणि मी दरवर्षी अशीच करते. आणि फुलं होते नाही, खूप पाऊस होता आमच्याकडे सकाळपासून, म्हणून फुलं आणायला कोणी मार्केटमध्ये गेलंच नव्हतं, म्हणून फुलं नव्हते. म्हणून मी 5 दिवे घेऊन करून घेतले. 5 दिवे याच्या खाली पण पाटाखाली छोटीशी सुंदर रांगोळी काढली. रांगोळी काढल्यावर त्याच्यावर पाट ठेवला. तो व्हिडिओ मला करता आला नाही, कारण मी एकटीच असते हो घरी, म्हणून माझं खूप सारं सुटते. आणि तांदूळ ठेवून मस्त दिव्यामध्ये तेल टाकून 5 वाटे टाकून असं छानपैकी दिवे लावून घेतले. दिव्यांची पूजा करून घेतली. अगोदर पण पूजा केली, लावल्यावर पण आरामात पूजा केली देवाची आणि दिव्यांची. सगळ्या दिव्यांची पूजा करून घेतली. कणकीमध्ये हळद टाकून कणकीचे पण दिवे केले होते मी. दीप अमावस्या म्हणजे दीप हे जळायलाच पाहिजे. जेवढे आपल्या घरी दिवे आहे सगळे स्वच्छ करून दिवे आपण लावायलाच पाहिजे, असं आपली पारंपरिक पद्धत आहे. आणि मी अशी दरवर्षी करते. खूप काही जास्त करत नाही. फुलं असले तर फुलांनी सजावट, कधी फुलं ठेवतातच, पण फुलं नव्हते माझ्याकडे म्हणून मी काही टेन्शन घेतलं नाही. जसं होतं तसं साधंसुद्धा केलं आणि मी पूजा करून घेतली. 5 देवाची पूजा करून घेतली, नमस्कार केला. मग कणकीच्या दिव्यांनी मुलाला ओवाळायचं होतं, ते पण करायचंच होतं. आणि स्वयंपाकाला पण खूप उशीर झाला होता, कारण माझी लाईव्ह खूप वेळ राहिली, 6:30 वाजेपर्यंत. नंतर स्वयंपाक, खूप कामं होते. मग अशी पूजा करून घेतली बघा. आणि नमस्कार केला आणि थोडं स्वयंपाकाला खीर लावून दिली. नंतर कणकीचे दिवे करून मुलगा आला बाहेरून, तर मुलाला म्हटलं चला तुला तरी ओवाळून घेऊन घेते. मग स्वयंपाक आणि नैवेद्य बाकी असते, त्याच्यासाठी मी नैवेद्य हे असं का बरं करतात आणि का मुलाला काय ओवाळतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी पण कणकीचे हळद टाकून तेल दिवे लावून मस्त मुलाला ओवाळून घेतलं छानपैकी. आणि त्याचं काय रहस्य आहे, हे रहस्य तुम्हाला माहीत आहे का, नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि दिवे एक वेळचे लावून घेतल्यावर मुलाची मस्तपैकी छानपैकी थोडे पाय धुतले, त्याचं दर्शन घेतलं. आणि त्याचे पाय धुवून घेतले. आता मी तरी अशी करते, कोणी कसं केलं हे मला माहीत नाही, पण मी त्याचे टाटामध्ये छान पाय धुतले, त्याला कुंकू लावून अक्षता लावून ओवाळलं. छान वाटलं. मुलाला पण काहीतरी नवीन केलं असं वाटतात. पण नर्मदा नदीच्या काठावर अमावस्येला श्रीकृष्णाला त्याच्या आईने असंच ओवाळलं होतं, म्हणून हे पारंपरिक पद्धत हे चालू आहे असं तरी मी ऐकलं. तुम्ही काय ऐकलं, खरं आहे की खोटं हे नक्की सांगा व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही करतात का असं? पण मी करते. आणि इतकं मन प्रसन्न वाटत होतं. आणि घरामध्ये खरंच नुसत्या 5 दिव्यांनी का नसो, पण लूक इतकं छान आणि मन इतकं प्रसन्न वाटत होतं. आणि मुलाला पण काहीतरी वेगळंच वाटत होतं का आपली मम्मी काय करतात, म्हणून त्याला ओवाळून घेतलं आणि देवापाशी दिव्याचं ताट ठेवून दिलं. इतकं म्हणजे देवाकडे बघितलं ना, मनाला डोळे लावून विचार करा, मनाला इतकं सुकून वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं ना, आनंद म्हणू नका. कारण नुसत्या दिव्यामुळेच घराचे किचनला असं लूक आलं होतं, मन इतकं प्रसन्न वाटत होतं आणि खूप मस्त का असं खूप काहीतरी मोठं आहे खरं. मस्तपैकी पटकन मिरची भजे, पुरी आणि खीर. अमावस्या होती, काहीतरी गोड करावं म्हटलं म्हणून खीर केली, पुऱ्या केल्या आणि मिरची भजे केले. देवाला मस्त नैवेद्य लावून घेतला आणि खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं देवांकडेच बघत राहावं खरं. खूप छान वाटत होतं.
आणि चला बाकीचे जे जेवणं बाकी होते 8-9 वाजूनच गेले होते याच्यामध्ये, 9 वाजले होते. मग म्हटलं चला पटापट भजे काढावं. मग मस्त भजे काढले आम्ही ना बघा. मी गरम गरम भजे काढले आणि जेवणाला वाढलं सगळ्यांना. आणि पुऱ्या पण बाकी होते आणि भजे पण बाकी होते. करणारी एकटीच होती म्हणून इकडे खीर करून घेतली, इकडे करून घेतलं आणि सगळं उतरवलं आणि संजयचे पप्पा आणि मी सोबत जेवण केलं. आणि ते भज्यानी आणि खीरनी काही भूक जाणार नाही आपली म्हणून विचार करत बसलो आणि भजे तुम्हाला दाखवून दाखवून खात होतो आणि खूप छान झाले होते, टेस्टी होते. पण मी जेवताना पण देवाकडेच बघत होती. असं आपण नेहमी करत नाही, पण एकदा तरी करतो तरी खूप मन प्रसन्न होते आणि आनंद तर खूपच वाटते. आणि घरात शांतता, सुख, समृद्धी सगळं मनापासून येते. आणि बघ सगळं एक एक घास खाऊन बघितलं आणि नंतर म्हटलं चला सकाळची बटाट्याची भाजी घ्यायची आणि त्याच्यासोबत पुरी खायची. तेव्हाच आपलं तिखट खाल्ल्याशिवाय भूक जाणार नाही. आणि बटाट्याची भाजी होती म्हणूनच आम्ही भाजी केली नव्हती रात्री, पण ते सकाळची होती. बाईच्या मागं अजून एक काम लागलंच होतं. पावसामुळे दिवसभर पाऊस असल्यामुळे कपडे घरात टाकून घेतले सगळे. मुलाला झोपवलं. 9:30-10 वाजले, 10-10:30 वाजले होते. 10:30 वाजता मी किचनच्या बाहेर निघून थोडा एक राऊंड मारला तिथल्या तिथे. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा कसा आहे आणि दीपपूजा चुकली की बरोबर आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक चक्कर राऊंड मारायला गेली मैत्रिणीसोबत आंध्रामध्ये. एकच चक्कर राऊंड मारला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. असा होता माझा आज पूर्ण दिवस आणि असं केली मी अमावस्येची पूजा. आवडली की नाही आवडली नक्की